पुढचे प्रॉब्लेम्स पाहूया आपण. याच्यामध्ये म्हणते काय की याचे डोमेन काढायचे आपल्याला, म्हणजे आज जेवढे आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत ते सगळे डोमेनवर पाहणार आहोत. फाइंड द डोमेन ऑफ एफ एक्स इज इक्वल्स टू दिस. आता याच्यामध्ये आपण ह्याला थोडं मॉडिफाय केलं तर काय येतं तुमच्याकडं, एक्स मायनस 1 अपॉन एक्स. ही गोष्ट तुम्हाला काय पाहिजे, पॉझिटिव्ह, प्लस एक्स इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे एक्स मायनस 1 अपॉन एक्स इज ग्रेटर दॅन 0 अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0. जर एक्स 0 ठेवला तर डिनोमिनेटरला काय येते 0, आणि आपली गोष्ट काय होते, नॉट डिफाईन्ड. आणि रूट मध्ये असल्यामुळे आपण रूट कोणाचा घेऊ शकतो, आपण रूट फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा घेऊ शकतो. त्याच्यामुळे दिस थिंग इज ग्रेटर दॅन 0. मे बी कर्व याचा क्रिटिकल पॉईंट किती 1, याचा क्रिटिकल पॉईंट किती 0, प्लस मायनस प्लस अँड एक्स इज नॉट इक्वल टू 0. ग्रेटर दॅन 0 कुठं कुठे आहे, मायनस इन्फिनिटी टू 0 युनियन 1 टू इन्फिनिटी. आता हा 1 क्लोज आहे का बघूया आपण. 1 टाकलं तर 1 मायनस 1 0 येत आहे, चालतंय आपल्याला. डिनोमिनेटर 0 नको, न्यूमरेटर 0 झालं तर चालतं. आणि 0 ला ओपन का ठेवलं तर 0 टाकल्यावर डिनोमिनेटर 0 होते आणि नॉट इक्वल टू 0 पण आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम जवळ येऊया. डोमेन ऑफ एफ एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2. पहिली गोष्ट बघा, ह्याच्यामध्ये म्हणतंय काय ते, डिनोमिनेटर आहे आणि प्लस डिनोमिनेटरला रूट आहे. म्हणल्यानंतर रूटची गोष्ट जी आहे एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 ही 100% पॉझिटिव्ह पाहिजे, परंतु 0 चालणार नाही. हा तर 0 असेल तर तुमचा आन्सर किती येणार आहे, डिनोमिनेटरला 0 येणार आहे, आणि त्याच्यामुळे तुमचं काय होणार, फंक्शन नॉट डिपेंड होणार, जे की आपल्याला चालणार नाही. सो ह्याचे फॅक्टर्स पाडूया. गुणाकार 2 आणि बेरीज मायनस 3. सो एक्स मायनस 2 एक्स मायनस 1 इज ग्रेटर दॅन 0. सो वेवी कर्व 1 2 प्लस मायनस प्लस, प्लस कुठं कुठे आहे, मायनस इन्फिनिटी टू 1 युनियन 2 टू इन्फिनिटी. इन्फिनिटी नेहमी काय राहणार, ओपन. 1 टाकलं तर 0 येते, चालणार नाही. 2 टाकलं तरी पण 0 येते, चालणार नाही. सो दिस इज युअर आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. fx is equals to under root of x plus 1 x plus 3 upon x minus 2. हा प्लस 3 नसून मायनस 2 आहे. पहिली गोष्ट, रूट मधली संख्या आहे म्हणल्यानंतर x प्लस 1 इंटू एक्स मायनस 3 अपॉन एक्स मायनस 2 ग्रेटर दॅन 0. ही पूर्ण संख्या इक्वल टू 0 चालेल, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 मध्ये. फक्त डिनोमिनेटरला 0 चालणार नाही अँड एक्स इज नॉट इक्वल टू 2. डिनोमिनेटरला 0 कधी होईल, जेव्हा आपण एक्स ची व्हॅल्यू 2 टाकू त्यावेळी 2 मायनस 2 काय होते आपलं 0, म्हणजे डिनोमिनेटरला जर 0 आलं तर फंक्शन काय होते आपलं नॉट डिफाईन्ड. त्याच्यामुळे हे चालणार नॉट इक्वल टू 2, इक्वल टू नाही. सो ह्याचं वेवी कर्व सरळ सरळ 1 मायनस 1 मायनस 2 चा काय आहे तुमचा प्लस 2 आणि मायनस 3 चा काय होईल तुमचा प्लस 3. सो प्लस मायनस ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ग्रेटर दॅन इक्वल टू 0 कुठे कुठे आहे बघा, प्लस प्लस ग्रेटर, म्हणजे मायनस 1 टू 2 युनियन 3 टू इन्फिनिटी. इन्फिनिटी काय राहील आपलं ओपन. मायनस 1 टाकलं तर 0 न्यूमरेटरला येतोय, त्यामुळे 0 होतंय, रूट येतंय क्लोज. 2 टाकलं तर 2 नॉट इक्वल टू 2 ऑलरेडी केल्यानंतर 2 काय राहील तुमचा ओपन. 3 टाकून बघितलं तर इथं 0 येतंय, न्यूमरेटरला 0 येतंय, चालतंय. सो हा तुमचा राहील क्लोज. सो दिस इज युअर आन्सर. हा तुमचा काय आहे, डोमेन. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. fx is equals to under root of x plus 3 upon 2 minus x into x minus 5.
2 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 5. नीट लक्ष द्या आपण, तर हे सुद्धा त्याच्यासारखंच गणित आहे. म्हणजेच काय हो, एक्स प्लस 3 अपॉन 2 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 5 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड एक्स इज नॉट इक्वल टू, आता हे 0 केव्हा होणार आहे, 2 ला, अँड एक्स इज नॉट इक्वल टू 5. 5 आणि 2 चालणार नाही. याचा वेगवेगळं करून त्याच्यातून 2 आणि 5 आलं तर काढून टाकूया, हे आपला आन्सर असेल. सो वेगवेगळं कसं करणार आपण, याचा क्रिटिकल पॉईंट येईल तुमचा -3, याचा क्रिटिकल पॉईंट ओ, आधी आपल्याला थोडंसं याला मॉडिफाय करावं लागणार आहे. हा एक्स इकडे घेऊया म्हणजे मायनस साईन कॉमन काढू, तर काय येईल आपल्याकडे एक्स प्लस 3 अपॉन एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 5 ग्रेटर दॅन इक्वल टू काय होईल तुमच्याकडे, लेस दॅन इक्वल टू 0. सो नाव आता आपण ह्याचे क्रिटिकल पॉईंट बघूया. ह्याचा क्रिटिकल पॉईंट येईल -3, ह्याचा क्रिटिकल पॉईंट येईल +2 आणि ह्याचा क्रिटिकल पॉईंट येईल +5. सो प्लस मायनस प्लस मायनस लेस दॅन इक्वल टू 0 कुठं आहे, -∞ टू -3 युनियन 2 टू 5. -∞ नेहमी काय राहणार तुमचं ओपन, -3 जर टाकला तर 0 डिनोमिनेटरला न येता न्यूमरेटरला येते, चालतंय. म्हणजे 3 काय होईल तुमचा क्लोज, 2 आणि 5 नाहीच आहेत म्हणजे हे दोघं काय राहणार ओपन. सो दिस इज युअर फायनल आन्सर. दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. fx is equals to 1 upon under root of mod x minus x. गणिताकडे थोडंसं व्यवस्थित नजरेने पाहिलं तर आपल्याला याचं उत्तर लगेच मिळेल. कसं काय ते पाहूया. सध्या डिनॉमिनेटरला रूट आहे, डिनॉमिनेटरला रूट आहे याचा अर्थ डिनॉमिनेटरला 0 नको. 0 नको केव्हा होईल, इथं बघा ह्याच्यात 2 पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकून बघूया, निगेटिव्ह व्हॅल्यू टाकून बघूया आणि 0 टाकून बघूया. 0 टाकला तर 0चा मॉड 0, 0 मायनस 0 0, 1/0 नॉट डिफाईन्ड, चालणार नाही. 0 नाही चालणार. त्याच्यानंतर आपण पॉझिटिव्ह संख्या टाकून बघितली 3. सो 3 चा मॉड 3, 3 मायनस 3 किती आला तुमचा 0. सो डिनॉमिनेटरला काय आलं तुमच्याकडे 0, आणि जर डिनॉमिनेटरला 0 आहे तर ते आपलं फंक्शन नॉट डिफाईन्ड होईल, आपल्याला ते चालणार नाही. म्हणजे पॉझिटिव्ह संख्या कुठलीही टाकली तर त्याचा मॉड हा पॉझिटिव्ह राहील. ही पण पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मायनस पॉझिटिव्ह तुमचा 0 येणार 100%. निगेटिव्ह टाकून बघूया. -1 टाकला तर -1 चा मॉड +1 मायनस याचा मॉड ह्याचं -1 मायनस मायनस काय होईल तुमचा +1. सो 1 + 1 किती होतं तुमचं 2, आणि 2 ही कसली संख्या आली तुमची पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला इथे कसल्या संख्या चालतील, निगेटिव्ह संख्या चालतील. म्हणल्यानंतर x belongs to -∞ to 0 open. This is your answer. Next problem बघूया. fx is equal to under root of 1 minus under root of 1 minus under root of 1 minus x square. Under root of 1 minus under root of 1 minus under root of 1 minus x square. आता हे y आहे, याला डिफाइन होण्यासाठी पलीकडे काय रूट आहे, म्हणल्यावर ही रूटच्या आतली संख्या 1 minus under root of 1 minus under root of 1 minus x square must be greater than equal to 0. must be greater than equal to 0. नीट बघा, ही रूटच्या आतली पहिला जो रूट आहे मोठा त्याच्या आतली ही जी संख्या आहे ती ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. ठीक. दुसरी गोष्ट काय आहे की त्याच्या आतमध्ये आता ही आतली गोष्ट डिफाइन होण्यासाठी ही जी गोष्ट आहे अंडर रूट ऑफ 1 मायनस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ही ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पाहिजे. आणि हे डिफाइन होण्यासाठी ही जी गोष्ट आहे ह्याला डिफाइन होण्यासाठी हे रूटच्या आतली गोष्ट पॉझिटिव्ह पाहिजे. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर -1 इज लेस दॅन इक्वल टू 0. ह्याचे फॅक्टर काय येणार, x - 1 x + 1 इज लेस दॅन इक्वल टू 0.
वेव्ही कर्वनी करायचं म्हटलं तर ह्याचा क्रिटिकल पॉईंट किती येणार -1 एकाचा +1 प्लस मायनस प्लस. सो नाव लेस दॅन इक्वल टू 0 इथे x बिलोंग्स टू -1 to 1. -1 टाकला तर 0 येते, इक्वल टू 0 चालते, +1 टाकला तरी तेच येते. ह्याच्यापेक्षा मोठी संख्या जर टाकून बघायचा प्रयत्न केला आपण 2, सो 2 टाकलं तर 2 चा स्क्वेअर 4, 1 - 4 इज -3. इथंच निगेटिव्ह आलं, चालणार नाही. आणि ह्याच्यापेक्षा लेस जरी टाकली -2 चा स्क्वेअर काय झाला तुमचा +4, सो 1 - 4 दॅट इज अगेन -3. हे सुद्धा चालणार नाही. सो आन्सर, फायनल आन्सर इज x बिलोंग्स टू दिस. सोपे प्रॉब्लेम्स आहेत, नीट बघा. हे अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सीईटीला येतील, त्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम येणार नाही. वेळ आहे, अभ्यास करा, भरपूर गणित सोडवा. नेक्स्ट प्रॉब्लेम, gx इज इक्वल्स टू x रेज टू 1 बाय log x, x रेज टू 1 बाय log x. पहिलं तर फंक्शन काय आहे की x रेज टू इन्फिनिटी नॉट डिफाइंड. म्हणजे ही गोष्ट इन्फिनिटी नको. ही गोष्ट इन्फिनिटी केव्हा होणार, जेव्हा ह्याचा डिनोमिनेटर 0 होणार. म्हणजे log x इज इक्वल टू 0 होणार. log x 0 नको आहे आपल्याला. आणि कोणतीही गोष्ट ही 0 केव्हा होते, कोणाचा log 0 असतो तर 1 चा. म्हणजे x इज नॉट इक्वल टू 1. म्हणजेच काय, x इज नॉट इक्वल टू 1. ही पहिली कंडिशन झाली. दुसरी कंडिशन काय आहे की लॉग कोणाचा घेऊ शकतो आपण, फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा. म्हणजे x ग्रेटर दॅन 0 इक्वल टू 0 असेल तर याला 0 केलं, log 0 नॉट डिफाइंड. सो दिस इज x बिलोंग्स टू, हे आन्सर नंबर 1, हे आन्सर नंबर 2. दोघांचे इंटरसेक्शन घेतल्यानंतर काय येते, ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 टू इन्फिनिटी. फक्त 1 नको आहे, -1, त्याच्यातून 1 काढून टाका. आणि हेच तुमचं काय आहे आन्सर. हेच तुमचं काय आहे आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम, मोठा प्रॉब्लेम जरा. fx is equals to log of x minus 5 upon x square minus 10x plus 24 plus cube root of x minus 1. क्यूब रूट ऑफ x मायनस 1. सध्या क्यूब रूट ऑफ x मायनस 1 चा विचार केला, समजा ती गोष्ट निगेटिव्ह आली तरी पण आपण त्याचा क्यूब रूट सांगू शकतो. आणि समजा ती गोष्ट पॉझिटिव्ह आली तरीही आपण त्याचा काय सांगू शकतो, क्यूब रूट सांगू शकतो. म्हणजेच काय, क्यूब रूट ऑफ x मायनस 1 ला x चं काहीही लिमिट नाही. त्यामुळे आपण ह्याचा विचार करायचा नाही. विचार करायचा फक्त याचा विचार करत असताना मला काय विचार करायचा आहे, पहिली गोष्ट की लॉग हा मी नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा सांगू शकतो. कशाचा सांगू शकतो, पॉझिटिव्ह गोष्टींचा. मग बघूया की x मायनस 5 अपॉन x स्क्वेअर मायनस 10x प्लस 24 मस्ट बी पॉझिटिव्ह. मस्ट बी पॉझिटिव्ह. फॅक्टर्स पाडले तर काय येतात, x मायनस 5 अपॉन गुणाकार 24 बेरीज 10 साई चौक 24 x मायनस 6 x मायनस 4 मस्ट बी पॉझिटिव्ह. आणि ही गोष्ट पॉझिटिव्ह कुठं कुठं होणार, आपल्याला वेव्ही कर्व प्रमाणे सोडवायला लागणार. ह्यांचे क्रिटिकल पॉइंट्स, पहिल्याचा क्रिटिकल पॉइंट किती येतोय 4, याचा क्रिटिकल पॉइंट 4, याचा किती येतोय 5, याचा किती येतोय 6, प्लस मायनस ग्रेटर दॅन 0, 4 to 5 आणि 6 to इन्फिनिटी. देअरफॉर x बिलोंग्स टू 4 to 5 आणि 6 to इन्फिनिटी युनियन. 4 टाकून बघितलं तर काय येते बघा, डिनोमिनेटरला 0 येते म्हणजे हे नॉट डिफाइंड होते, चालणार नाही, ओपन. 5 टाकून बघितलं तर लॉग 0 येते, नॉट डिफाइंड, ओपन. 6 टाकून बघितलं डिनोमिनेटरला 0 होते, नॉट डिफाइंड. ठीक आहे. सो दिस इज युअर आन्सर. x बिलोंग्स टू ओपन 4 to ओपन 5 युनियन ओपन 6 to इन्फिनिटी. हे तुमचं काय झालेलं आहे
आन्सर झालेलं आहे. ठीक. पाठीमागच्या याच्यामध्ये आपण असं इथपर्यंत पाहिलं होतं 4 5 6 प्लस मायनस प्लस मायनस. आपल्याला काय पाहिजे पॉझिटिव्ह. सो दिस विल बी एक्स बिलॉंग्स टू 4 to 5 युनियन 6 to इन्फिनिटी. थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं हे गणित पुसलं गेलंय. तुम्ही काय करा 4 5 6 टाकून बघा ओपन कुठं करावं लागतंय क्लोज कुठं करावं लागतंय हे चेक करा तुम्ही. नेक्स्ट प्रॉब्लेम हा याच्यामध्ये काय पुन्हा एकदा ऐकून घ्या की एक्स डोमेन म्हणजे काय असतंय की अशी एक्सची व्हॅल्यू की जी व्हॅल्यू टाकल्यानंतर आपलं फंक्शन डिफाईन. अशी एक्सची व्हॅल्यू की जी व्हॅल्यू टाकल्यानंतर आपलं एक्सचं फंक्शन काय आहे डिफाईन आहे. पहिली गोष्ट काय की 5 - x ही गोष्ट ग्रेटर दॅन 0 पाहिजे बरोबर. अँड इथं लॉग पण डिफाईन पाहिजे आणि 0 पण नको. लॉग पण डिफाईन पाहिजे आणि 0 पण नको. पहिली गोष्ट काय की x - 2 ही गोष्ट तुमची पॉझिटिव्ह पाहिजे लॉग साठी. आणि अजून एक कंडिशन काय की x - 2 इज नॉट इक्वल टू 3. आणखीन एक कंडिशन काय की 0 यायला नको. log 1 to any base is 0. सो आपण असं पण म्हणूया अँड x - 2 इज नॉट इक्वल टू 1. x - 2 1 नको बरोबर आहे. 1 आलं तर log 1 to any base is 0. 1 upon 0 is not defined. x - 2 is not equal to 3. 3 म्हणलं तर हे 3 to the base 3 किती होणार log a to the base a किती असते आपलं 1 असते. चालेल ना मग 1 जर असेल तर चालेल. काय असते बघा log a raised to x is equal to m. So log m to the base a is equal to x. log a raised to m is equal to x याचं काय झालं इंडेक्स फॉर्म झाला आणि त्याचा लॉगरिथमिक फॉर्म जर आपण केला तर तो लॉगरिथमिक फॉर्म काय येणार त्याचा log m to the base a is equals to x. So 3 raised to 1 is equal to 3 म्हणजे log 3 to the base 3 is 1. So 1 येते. सो समजा 1 आलं तर इथं काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला काहीच नाही म्हणजे हे चालणार नाही. ही कंडिशन नको आहे आपल्याला. ही एक कंडिशन आहे x - 2 is not equal to 1. 3 कंडिशन सॅटिस्फाय केलं की एंड मिळून सगळ्यांच्यात आपण काय घेणार इंटरसेक्शन घेणार आहोत. हे काय आहे तुमचं x पलीकडे गेला. सो x इज लेस दॅन इक्वल टू 0 पण चालेल तर लेस दॅन इक्वल टू 5. 5 पेक्षा छोटी संख्या पाहिजे जेणेकरून 5 मधून 5 पेक्षा छोटी संख्या मायनस केली तर पॉझिटिव्ह येते. ठीक. आणि निगेटिव्ह टाकले तर मायनस मायनस प्लस होऊन बेरीज होते. अँड इथं काय येते x इज ग्रेटर दॅन 2. बर x - 2 greater than 0 असल्यामुळे and x is not equal to 3. x is not equal to 3. आता x समजा 2 ठेवला मी तर 2 - 2 सुद्धा काय येते 0. ते सुद्धा डिफाईन नाही म्हणजे मी आणखी एक कंडिशन सांगतो x is not equal to 2. असे ग्रेटर दॅन 2 मध्ये 2 येतच नाही की नाही ग्रेटर दॅन 0 म्हणून. ठीक. आता लेस दॅन 5 इथं 5 आहे तर लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे 5 आणि त्याच्या पाठीमागे ग्रेटर दॅन 2 म्हणजे असं इथे 2 आहे तर तो 2 ओपन आहे तिथून पुढे. नॉट इक्वल टू 3 इथे समजा 3 कुठेतरी असेल त्याला ओपन ठेवायला लागेल 3. नॉट इक्वल टू 2 2 असंही येत नाही. सो ह्याचं इंटरसेक्शन टोटल केलं तर किती येतंय 2 to 5. 5 क्लोज आला 2 ओपन आला आणि मायनस हा याच्यात 3 नको आहे आपल्याला. सो 3 बाजूला गेला. एवढ्याच व्हॅल्यू ही कंडिशन सॅटिस्फाय करते अन्यथा सॅटिस्फाय करणार नाहीत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
डोमेन ऑफ द फंक्शन साइन इनवर्स ऑफ 1 by x by 3, साइन इनवर्स ऑफ x by 3 याचा आपल्याला डोमेन सांगायचं. डोमेन सांगायचं म्हटल्यानंतर y is equals to this. साइन इनवर्स वाली संख्या जी असायला पाहिजे ती नेहमी कुठून कुठं असायला पाहिजे -1 to 1. ती व्हॅल्यू कुठून कुठं असायला पाहिजे नेहमी -1 to 1. सो x by 3 must belong to is less than equal to 1 greater than equal to -1. 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं तुमचं -3 is less than x is less than 3. सो ही तुमचं काय आलं डोमेन. बघा की -3 ठेवल्यावर किती येते तुमचं साइन इनवर्स ऑफ -1. 3 ठेवल्यावर किती येते तुमचं साइन इनवर्स ऑफ 1. त्याच्यापेक्षा मोठी संख्या ठेवली तर 1.5 वगैरे येईल, ते चालणार नाही. आणि -3 पेक्षा आणखी लहान ठेवला तर -1च्या पुढच्या म्हणजे -2 वगैरे संख्या येतील, ते पण चालणार नाही. सो दिस इज इट्स डोमेन. सिंपल आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. डोमेन ऑफ y is equals to sin inverse of log of x by 3 to the base 3. हे दिसायला फक्त आवड दिसतंय, टाइमपास कधी. पहिली गोष्ट आतून जाऊया बाहेर धीरे धीरे. ही पण कंडिशन लॉगची पण कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे आणि साइन इनवर्सची पण कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. लॉगची कंडिशन काय सांगते की x - 3 इज नॉट इक्वल टू 1. x - 3 इज नॉट इक्वल टू 1. आणि दुसरी गोष्ट सांगता येते की x by 3 इज ग्रेटर दॅन 0. इक्वल टू 0 तर चालणार नाही. ठीक. सो ह्याच्यावरून आपल्याला आन्सर आलं x इज नॉट इक्वल टू 3. बरं, आणखी एक कंडिशन राहिली बाळा आहे, ती कव्हर झाली का ह्याच्यामध्ये x by 3 ग्रेटर दॅन 0. हो चालेल. सो ह्याच्यावरून काय आहे अँड x इज ग्रेटर दॅन 0. सरळ सरळ या दोघांचं कंबाईन आन्सर काय आलं तुमच्याकडं x बिलॉंग्स टू 0 to इन्फिनिटी. आणि त्याच्यातून आपल्याला कोणाला काढून टाकायचे 3 ला काढून टाकायचे. हे आन्सर कशासाठी लॉगच्या कंडिशनसाठी. लॉग मध्ये काय असते लक्षात घ्या नेहमी. लॉग हा फक्त पॉझिटिव्ह संख्यांसाठी डिफाइन केला जातो. पॉझिटिव्ह संख्यांसाठी डिफाइन केला जातो. पॉझिटिव्ह संख्यांसाठी डिफाइन केला जातो. 0 साठी चालत नाही म्हणून इथे इक्वल टू 0 घेतलं नाही आपण. आणि x by 3 ही लॉग 1 नेहमी 0 असतो. लॉग 1 0 असलं तरी चालेल ना आपल्याला, हे की नाही. समजा लॉग 1 0 आलं तर साइन इनवर्स 0 एक्झिस्ट करते व्हॅल्यू, त्यामुळे हे कंडिशन येणार नाही. ही एकच कंडिशन आहे x by 3 greater than 0. x by 3 greater, कारण साइन इनवर्स ऑफ 0 इज 0. साइन इनवर्स 0 कोणाचा आहे साइन तर 0च आहे, त्यामुळे चालतंय. डिनॉमिनेटरला असतं तर नसतं चाललंय, डिनॉमिनेटर वगैरे काय नाही. ठीक. आता दुसरी कंडिशन की साइन ही जी व्हॅल्यू आहे पूर्ण ती कुठून कुठं असायला पाहिजे -1 to 1. सो लॉग ऑफ x by 3 to the base 3 is less than equal to 1 greater than equal to -1. 3 ची पॉवर होणार 3 raised to -1 is less than equal to log गेलं ना x by 3 is less than equal to 3 ची पॉवर किती तुमच्याकडे 1. सो अगेन 3 ची पॉवर -1 म्हणजे काय तुमच्याकडे 1 by 3 is less than equal to x by 3 is less than equal to 3. 3 ने मल्टिप्लाय केलं सगळ्यांना. 1 is less than equal to x is less than equal to 9. सो x belongs to 1 to 9. आणि हे ग्रेटर दॅन 0 मध्ये 1 to 9 बसतंय. नंतर आन्सर इज दिस इज युअर आन्सर. दिस इज युअर आन्सर. दोघांमध्ये इंटरसेक्शन घ्यायचं. पहिला आन्सर आणि हे आता आलेलं दुसरं आन्सर. या दोघांमध्ये इंटरसेक्शन घेतलं तर आपल्याला आन्सर काय मिळालं 1 to 9च मिळालेलं आहे. सो फायनल आन्सर इज 1 to 9. इथं फक्त आपल्याला काय करायचं थोडंसं डोकं लावायचं, काही एक्स्ट्रा काम करायचं नाही. जे दिलंय तेच आपल्याला सांगायचंय. इकडचं तिकडचं बुद्धी जास्त लावायचीच नाही डोमेन काढायला. आणि तुम्हाला सेट रिलेशन फंक्शन वर येणार तर काय की इक्विव्हॅलेन्स फंक्शन आहे का, इक्विव्हॅलेन्स नाही का. पहिला रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री, ट्रान्झिटिव्हिटी हे 3 वर प्रश्न पडतील. ह्या डोमेनवर एक प्रश्न पडेल आणि रेंजवर. आता डोमेनवर आपण भरपूर गणित केली, अजून थोडी करणार आहोत आणि मग रेंजवर इतकेच गणित करणार आहोत. म्हणजे होईल काय की तुमचं बऱ्यापैकी गोल ह्या सेट्सवर एवढा काही प्रश्न जास्त येणार नाही, फक्त नंबर ऑफ पॉवर सेट्स वगैरे काय आलं तर आलं. ठीक. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया.
y is equals to sin inverse of x minus 3 upon under root of 9 minus x square. अगेन डोमेन साठी काय हो की साइन इनवर्स मधली व्हॅल्यू जी आहे x minus 3 मस्ट लाई बिटवीन 1 to -1 and 9 minus x square मस्ट बी ग्रेटर दॅन 0. इथे इक्वल टू 0 चालणार नाही का? इक्वल टू 0 जर झालं तर डिनोमिनेटरला आपल्याकडे काय येईल 0 आणि डिनोमिनेटरला 0 जर आलं तर डिनोमिनेटरला 0 आल्यामुळे फंक्शन आपलं काय होईल नॉट डिफाइंड होईल. त्याच्यामुळे डिनोमिनेटरचा 0 चालणार नाही म्हणून मी स्पष्टपणे काय दिले ग्रेटर दॅन 0. आणि हे साइन इनवर्स आहे म्हणजे हे जे मधली गोष्ट आहे ती -1 to 1 असायला पाहिजे. ठीक. सो -3 सगळीकडे +3 करा. -1 + 3 that is 2 is less than equal to x is less than equal to 3 + 1 किती झाला 4. So this is your first answer. सेकंड आन्सर काय म्हणते x² - 9 is less than 0. सेकंड आन्सर काय म्हणते x² - 9 is less than 0. हे तर काय x - 3 into x + 3 is less than 0. क्रिटिकल पॉइंट्स -3 आणि +3 प्लस मायनस प्लस लेस देन 0 म्हणजे -3 to 3. सो x बिलोंग्स टू -3 to 3. दोन्ही ओपन राहतील बघा. -3 टाकलं तरी 0 येते, +3 टाकलं तरी 0 येते. 0 आपल्याला नाही पाहिजे, लेस देन 0 फक्त पाहिजे म्हणून इक्वल टू 0 नाही. हे आन्सर आलं, आन्सर नंबर 2. आता ह्या दोन आन्सर्स मध्ये मला काय घ्यायचंय इंटरसेक्शन. हे म्हणते 2 to 4. हे काय म्हणते 2 इथं असेल कुठेतरी, 4 इथं असेल, इथं कुठेतरी 3 असेल, इथं कुठेतरी -3 असेल. पहिला आन्सर काय म्हणते 2 to 4. 2 पण क्लोज आहे आणि 4 पण क्लोज आहे. दुसरं काय म्हणते -3 पासून 3 पर्यंत. -3 ओपन आहे आणि 3 पण ओपन आहे. सो या दोघांच्या मध्ये इंटरसेक्शन जर तुम्ही घेतला, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन रिजन. कॉमन रिजन केवढा हा एवढा. याच्यामध्ये हा क्लोज आहे बघा, इथं पण आहे आणि याच्यात पण आहे. हा याच्यात नाही याच्यात आहे, परंतु या दोघांच्यात नाही म्हणून एकाच्यात जरी नसलं तरी मला त्याला सोडावे लागणार. सो x बिलोंग्स टू तुमचं कुठून कुठं आलं 2 to 3 ओपन. 2 to 3 ओपन. हे पटापटा होण्यासारखी गणित. थोडीशी तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातली गणित एकदम फास्ट येते. नेक्स्ट बघूया हे बरोबर आहे का. येस. नेक्स्ट प्रॉब्लेम. डोमेन बघा y is equals to under root of 16 minus x square plus log of sin x minus 3. ह्याचं पण काय पाहिजे आपल्याला डोमेन पाहिजे. काय पाहिजे डोमेन. डोमेन पाहिजे म्हटल्यानंतर पहिली गोष्ट ही कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे की 16 minus x square is greater than equal to 0. इथे इक्वल टू 0 चालेल बघा, कारण न्यूमरेटरला 0 असलं तरी काहीही प्रॉब्लेम येणार नाही. सो याचं सोडून घेऊया लगेच. x² - 16 is less than equal to 0. x - 4 x plus 4 is less than equal to 0. -4 आणि +4 प्लस मायनस प्लस प्लस मायनस प्लस. मग आपण ह्याच्यामध्ये काय करूया बघा आता. काय करायचं आपल्याला लेस दॅन इक्वल टू 0. लेस दॅन इक्वल टू 0 येते -4 to 4. दोन्ही काय होते तुमचे क्लोज. x बिलोंग्स टू आन्सर नंबर 1. क्लोज काय होते -4 टाकला तरी 0 येते, +4 टाकला तरी 0 येते, दोन्ही आपल्याला चालतात. हे झालं पहिलं. दुसरा आन्सर बघा. साइन हे साइन साइन हे म्हटलं साइन इनवर्स आहे का साइन एकदा चेक करूया मला. साइन साइन म्हणल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. x - 3 ची व्हॅल्यू कोणतीही असली तरी आपण साइन लिहू शकतो, परंतु लॉग घेतो ह्या गोष्टीचा म्हणल्यानंतर साइन x - 3 मस्ट बी ग्रेटर दॅन 0. साइन x - 3 मस्ट बी ग्रेटर दॅन 0. एक नंबर. 2 नंबरचा आन्सर काय की हे
1 असेल तर चालेल बघा, log 1 to a बेसिस 0 चालते. फक्त मग एकच कंडिशन की हे पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह कधी येईल आता, दोन्ही बाजूला मी काय करतो साइन इनवर्स घेतो, म्हणजे इथे राहील x मायनस 3 इज ग्रेटर दॅन साइन इनवर्स 0, तुमचं काय होतं तुमचं 0, x मायनस 3 ग्रेटर दॅन 0. x मायनस 3 ग्रेटर दॅन 0 कुठपर्यंत हे की नाही. हे इक्वेशन मला वाटतं तुम्ही सोडवा, हे सोडवा, ह्याच्यावर जास्त विचार नको करायला. हे इक्वेशन तुम्ही सोडवा. साइन x मायनस 3 0 पेक्षा मोठं कुठं कुठं येत आहे बघा. 0 पेक्षा मोठं म्हणजे काय बघा, साइन असं फिरणारच आहे नंतर रिटर्न. 0 पेक्षा मोठं इथून इथपर्यंतच आहे, इथून 0 पेक्षा छोटं आहे. त्यामुळे याच्यावर विचारपूर्वक उत्तर लिहा. अगेन एक फंक्शन बघूया. काही क्लूज मिळतात का तुम्ही विचार करा काही चालू आहे तोपर्यंत. y इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3 मायनस एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ 3 मायनस 2x अपॉन 5. त्याचा पण आपल्याला काय करायचं आहे, डोमेन. डोमेन साठी विचार करण्यासारखी पुन्हा एकदा गोष्ट की ही गोष्ट आता फक्त काय पाहिजे, पॉझिटिव्ह नको आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 पण चालेल. इक्वल टू 0 चालण्याचं कारण काय, तर न्यूमरेटरला गोष्ट आहे 0 असेल तरी तुम्हाला चालते, तुमचं फंक्शन डिफाईन होते. सो पहिली गोष्ट काय की 3 मायनस एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो एक्स इज लेस दॅन इक्वल टू 3. एक्स इज लेस दॅन इक्वल टू 3 अँड प्लस आहे, अँड ही कंडिशन सॅटिस्फाय. कॉस इनवर्स आहे म्हणल्यानंतर 3 मायनस 2x अपॉन 5 इज लेस दॅन इक्वल टू 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू -1 मल्टिप्लाय बाय 5 काय तर तुमच्याकडे -5 इज लेस दॅन इक्वल टू 3 मायनस 2x इज लेस दॅन इक्वल टू 5. हे +3 आहे तर मी सगळीकडे काय करतो -3 करतो. -3 केलं तर काय ते -5 -3 -8 इज लेस दॅन इक्वल टू -2x इज लेस दॅन इक्वल टू आपण काय करतो -3 करतो ना 2. आता मी काय करतो डिवाइड बाय 2 करतो. सो -4 इज लेस दॅन इक्वल टू -6 इज लेस दॅन इक्वल टू 1. चेंजिंग साइन 4 is less than equal to x is less than equal to -1. This is your second answer. बघा या परत एकदा बघा काय केलंय, कॉस इनवर्स असल्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे नेमकी ती व्हॅल्यू कशी येणार आहे आपली -1 to 1 च्या दरम्यान आहे. ही व्हॅल्यू -1 to 1 च्या दरम्यान आहे. सो -1 to 1. मग 5 ने मल्टिप्लाय केल्यावर हे असं आलं. मग आता 3 घालवायचं, मला फक्त x ठेवायचा ना, 3 घालवायचा. मग मी 3 कसा घालवेल, इथं +3 तर मी सगळीकडे काय केलं -3. सो -5 -3 -8 5 - 3 2 आला, 3 गेला. -2x आहे, मग मी 2 × a तर 2 ने डिवाइड केलं तर -4 आलं. फक्त 2 ने केल्यामुळे हा -x राहिला. इज लेस दॅन इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2 1 आला. आता इथं किती आहे मायनस साइन आहे, मायनस साइन घालवण्यासाठी साइन चेंज करतो. -4 चा प्लस झाला, एक -x चा 1 झाला, 1 चा -1 झाला. आता साइन जर चेंज केल्यानंतर काय असते, साइन केल्यानंतर इनइक्वालिटीचं साइन चेंज होते. हे आणि हे तुमचं साइन चेंज झालं. ग्रेटर दॅन इक्वल टू तुमचं काय झालं, लेस दॅन इक्वल टू तुमचं काय झालं, ग्रेटर दॅन इक्वल टू. आता ह्या दोघांमध्ये आपल्याला काय घ्यायचंय, इंटरसेक्शन घ्यायचं आहे. दोघांमध्ये काय घ्यायचंय, इंटरसेक्शन. पहिलं म्हणतंय एक्स लेस दॅन 3, इथे 3 असेल तर त्याच्यापेक्षा लेस, आणि दुसरं म्हणतंय एक्स ग्रेटर दॅन -1 लेस दॅन 4. 3 म्हणजे इथं कुठेतरी -1, एक तर कुठेतरी 4. 4 पेक्षा लेस आहे, 4 पेक्षा लेस आणि -1 पेक्षा ग्रेटर. तर ह्याच्यामध्ये इंटरसेक्शन पार्ट कुठला आला, हा पार्ट कॉमन आहे बघा. तर तो आहे एक्स बिलॉंग्स टू -1 to 3. दोघं पण काय राहतील, क्लोज राहतील. एक्स बिलॉंग्स टू -1 to 3. -1 to 3. Next problem.
fx इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ x माइनस 3 अपॉन 2 माइनस लॉग ऑफ 4 माइनस x अपॉन 10. पहिली गोष्ट काय बघा, साइन इनवर्स हे म्हटल्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे x मायनस 3 अपॉन 2 लेस दॅन इक्वल टू 1 ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस 1. लॉग घेतोय म्हटल्यानंतर ही गोष्ट काय पाहिजे तुमची पॉझिटिव्ह, म्हणजे अँड 4 मायनस एक्स इज ग्रेटर दॅन 0. इक्वल टू 0 चालणार नाही कारण 0 पाहिजे नाही, आणि काय पाहिजे नाही, ही गोष्ट 1 पाहिजे नाही, म्हणजे अँड 4 मायनस एक्स इज नॉट इक्वल टू 1. बस ह्या ज्या कंडिशन सॅटिस्फाय करून तुमचं जे आन्सर असेल ते तुमचं फायनल आन्सर असेल. सो आता ह्या 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येते माझ्याकडे -2 इज लेस दॅन इक्वल टू x मायनस 3 इज लेस दॅन इक्वल टू 2. -3 तर सगळीकडे मी काय करणार आता +3. सो -2 + 3 इट इज 1. x इज लेस दॅन इक्वल टू 2 + 3 इज 5. सो x बिलोंग्स टू 1 to 5 असं याचं म्हणणं आहे. आन्सर 1. दुसरा आन्सर काय, x चा पलीकडे पाठवलं, x लेस दॅन 4 आहे, आन्सर 2. आणि याचं काय म्हणणं आहे, x इज नॉट इक्वल टू 4, आन्सर 3. तर x इज नॉट इक्वल टू 4 याच्यातच येऊन जात आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम राहिलेला नाही. पुन्हा एकदा बघा, लक्ष द्या, दोन्ही आन्सर्स साइन इनवर्स असल्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती कुठून कुठं असली पाहिजे, -1 to 1 च्या दरम्यान असली पाहिजे. हे अपॉन 2 नको, मी काय मल्टिप्लाय बाय 2 केलं, हे आलं. मल्टिप्लाय बाय 2 केल्यानंतर हे -3 नको म्हणून मी सगळीकडे +3 केलं. +3 केल्यानंतर हे आन्सर जे आलं ते इक्वेशन नंबर 1 म्हटलं. जे दुसरं आहे 4 मायनस एक्स, त्या 4 मायनस एक्स साठी काय केलं आपण, 4 मायनस एक्स लॉग घेतोय म्हणजे लॉग हा नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा डिफाईन होतो. लॉग हा नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा डिफाईन होतो. सो 4 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0, 4 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0, 4 मायनस एक्स ग्रेटर दॅन 0. आणि मग 4 मायनस एक्स जर ग्रेटर दॅन 0 असेल तर x मायनस 4 लेस दॅन 0, x लेस दॅन 4. आता इथं बघा, x ला तिकडे टाकल्यावर 4 मायनस 1 इज नॉट इक्वल टू x. 4 मायनस 1 किती आहे तुमच्याकडे, 3 इज नॉट इक्वल टू x. सो दिस इज युअर आन्सर नंबर 3. ह्या तिघांमध्ये आपल्याला काय घ्यायचंय, इंटरसेक्शन घ्यायचंय. नीट हो गया, इंटरसेक्शन घ्यायचंय. तर इंटरसेक्शन घ्यायचंय कसं, पहिलं आन्सर सांगते 1 to 5, 1 5, 3 4 पण आहे, जरा लांब घेऊया. 1 to 5, 1 to 5 क्लोज आहे. 1 to 5 काय क्लोज आहे, मग मी पण इथं काय केलं क्लोज. सेकंड आन्सर काय म्हणते, लेस दॅन 4. समजा इथं 4 आहे तर 4 ओपन, त्याच्यापेक्षा लेस. आणि तिसरं काय म्हणते, नॉट इक्वल टू 3, 3 फक्त नको आहे, हा 3च आकडा नको आहे. सो 3 ओपन, बाकी काही चालते म्हणते. मग ह्या तिघांमध्ये तिघांचं इंटरसेक्शन घ्यायचं का नाही, काय करायचं, ह्या दोघांचं इंटरसेक्शन घेऊया आणि त्यातनं 3 आपण काढून टाकूया. ऍक्च्युली काय करायचं, हे लॉगचं ह्या दोघांचं एकदा इंटरसेक्शन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये इंटरसेक्शनला तो मिळवायचा आहे. परंतु ह्याच्यामध्ये सांगण्यासारखं काय की 3 नको, एवढंच सांगण्यासारखं आहे. सो ह्यांच्यामध्ये कॉमन एरिया काय आला, 4 पासून पाठीमागे. सो -∞ to 4, 4 ला कसं ठेवायचंय ओपन, आणि मायनस याच्यातून किती काढून टाकावं लागेल आपल्याला, 3 काढून टाकावं लागेल. कारण 3 टाकल्यावर 4 मायनस 3 का काढावं लागेल, log 1 0 असतं ना नेहमी, log 1 0 चालेल. तर त्यामुळे हे आन्सर तुमचं काय चुकीचं आहे का, बघा बरं. 1 आला, 4 मायनस एक्स जर ही व्हॅल्यू 1 आली तर log 1 हा नेहमी 0 असतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. हे आन्सर तुमचं उगाचच काढलेलं आहे, आपल्याला चालतं येते. सो दिस इज इनकरेक्ट आन्सर. सो दिस इज युअर फायनल आन्सर, -∞ to 4. का चालेल, लक्षात आलं का नाही. हे जर 1 असेल तर log 1 हा नेहमी किती असतो, 0. आणि 0 हा लॉग आपल्याला चालणार आहे कारण न्यूमरेटर नाही, काही प्रॉब्लेम देणार नाही. ठीक, उद्या आता आपण सगळे ह्याचे प्रॉब्लेम्स करूया, रेंजवाले प्रॉब्लेम करूया. एक 20-25 प्रॉब्लेम्स करूया रेंजवरचे. आणि रेंजचे प्रॉब्लेम केल्यावर ह्या टॉपिकचे सगळे क्वेश्चन, सगळ्या टाईपचे क्वेश्चन संपलेले आहेत. मग आपण परवापासून सिक्वेन्स इन सिरीज चालू करूया. ठीक, गुड नाईट.